आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। लाखोंच्या गर्दीत जनसुराज्य केसरी बैलगाडी शर्यतीचा थरार। आमदार विनय कोरे यांची प्रमुख उपस्थिती। शिपूर तालुका मिरज येथून आमचे वार्ताहर कृष्ण पाटील यांनी सांगितले की मिरज तालुक्यातील शिपूर येथील ग्रामदैवत श्री खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त तसेच जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जनसुराज्य केसरी बैलगाडी शर्यती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडल्या। तब्बल 2 लाख रुपयांचा प्रथम पारितोषिकामुळे ही स्पर्धा राज्यभरातील बैलगाडी शर्यत प्रेमींसाठी आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरली। महाराष्ट्रासह कर्नाटकातील नामांकित बैल मालक, गाडीवान आणि शर्यत प्रेमींनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग घेतला। लाखोंच्या उपस्थितीत पार पडलेल्या या शर्यतीला विश्व 26 मधील सर्वात मोठ्या बैलगाडी शर्यतींपैकी एक मानले जात आहे। संपूर्ण दिवस शिपूरचे मैदान बैलगाड्यांच्या वेगवान धावांनी आणि प्रेक्षकांच्या जल्लोषाने दुमदुमून गेले। जनरल अ गटात बाळूदादा हजारे शिरूर यांचा सुलतान आणि संभाजी गाडगीळ पाचगाव यांचा RX बैजा या बैल जोडीने दमदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला। या विजयी गाडीचे गाडीवान संतोष आबा पांढरे शिंगणापूर होते। द्वितीय क्रमांक बाळूदादा हजारे शिरूर यांच्या राम्या आणि अजिंक्य कोपर्डे लिंगणूर यांच्या हारण्या या बैल जोडीने मिळवला। या गाडीचे गाडीवान शहानूर भाई लंगरपेठ होते। तृतीय क्रमांक श्री पाटील आरग यांच्या जर्सी आणि अमोल चव्हाण आरवडे यांच्या बैल जोडीने पटकावला। या गाडीचे गाडीवान सागर पाटील लिंगणूर होते। कोल्हापूरचा प्रसिद्ध हारण्या बैल ही शर्यतीचे विशेष आकर्षण ठरला। त्याला पाहण्यासाठी आणि शर्यतीचा थरार अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावली। या भव्य स्पर्धेला आमदार विनय कोरे, हातकणंगलेचे आमदार अशोकराव माने, जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम, मोहन वानखेडे, नगरसेवक निरंजन आवटी, डॉक्टर पंकज म्हेत्रे, आप्पा पुजारी, अनिताताई कदम, अश्विनी खोत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन शिवाजीराव महाडिक, अरविंद पाटील, प्रणित पाटील, नाना घोरपडे, योगेश दरवंदर, शिपूरचे उपसरपंच राजू देसाई, भारत कुंडले, SR बापू, बैलमालक आणि ग्रामस्थ यांनी संयुक्तपणे केले। त्यांच्या नियोजनामुळे स्पर्धा शिस्तबद्ध, सुरक्षित आणि उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडली। आज जनसुराज्य शक्ती केसरी या बैलगाडीच्या मोठ्या प्रमाणात स्पर्धा आज या ठिकाणी आम्ही या शिपूरच्या आणि मैदानावरती त्या ठिकाणी घेतलेले आहेत। एक अतिशय चांगल्या पद्धतीचं 112 गाड्यांचा त्या ठिकाणी आम्हाला प्रतिसाद मिळाला। एक अतिशय चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या स्पर्धा झाल्या। सर्व स्पर्धकांनी उत्साहानं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं चुरशीनं त्या ठिकाणी आज स्पर्धा केल्या आणि खूप चांगल्या पद्धतीचं आज ती बघून लोकांच्या या डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या स्पर्धा झाल्या। आमचे नेते, पक्षाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर आमदार विनय कोरे सावकर साहेब, आमचे दुसरे आमदार अशोकराव माने बापू, या दोघांनी आज या स्पर्धांना उपस्थितीत लावून एक अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांचा उत्साह वाढवला आहे यामध्ये। आणि येणाऱ्या काळामध्ये जनसुराज्य शक्ती या अनेक अशा स्पर्धा त्या ठिकाणी चांगल्या पद्धती करायचा प्रयत्न करणार आहे। आज आमच्या सर्वच कार्यकर्त्यांनी मिळून एक अतिशय चांगली घोषणा केली की पुढच्या स्पर्धेमध्ये थार हे बक्षीस असणार आहे। त्याचबरोबर 12 तारखेला कवठेमंकाळ इथे पुन्हा आज बैलगाडी स्पर्धा ठेवायचं नियोजन आज सगळ्यांनी केलेलं आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हा स्पर्धा आज पार पडताना दिसत आहेत। आज मी सर्वच तुमच्या पत्रकार बंधूंचे मनापासून आभार मानतो की अशा या असणाऱ्या या गावापासून लांब पण या स्पर्धांचं कव्हरेज करून राज्यामधल्या देशामधल्या सर्वच असणाऱ्या या बैलगाडी शौकीनांच्या डोळ्याचं पारणं फेडण्यासाठी आपण इथपर्यंत आलात आणि ह्या स्पर्धांचं कव्हरेज केलं, यासाठी मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो। आणि येणाऱ्या काळामध्ये अशा अनेक स्पर्धा होतील आणि जेणेकरून मगाशी आमदार सावकर साहेबांनी सांगितलं की चांगल्या पद्धतीच्या स्पर्धा या झाल्या पाहिजेत। यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अनेक असे क्रांतिकारी निर्णय घेतले। या बैलगाडी स्पर्धा त्यांच्या काळात चालू झाल्या। पुन्हा त्यानंतर शिराळ्याच्या नागपंचमीमध्ये
नागांचं पूजा जी होती ही थांबवलेली होती ती त्या ठिकाणी आदरणीय अमितभाई शहा आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या प्रयत्नानं त्या ठिकाणी पुन्हा एकदा चालू करून ज्या जुन्या रूढी परंपरा आहेत त्यांना जिवंत ठेवायचं का त्या ठिकाणी केलं. त्याचबरोबर एक अतिशय चांगल्या पद्धतीचं काम ह्या सगळ्या स्पर्धांना जिवंत ठेवायसाठी शुभेच्छा या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांनी केल्या आणि अतिशय चांगल्या पद्धतीच्या ह्या स्पर्धा झाल्या आणि सर्व स्पर्धक आणि ह्या बैलगाडी शौकीनांचे डोळ्याचे पार न फेडणाऱ्या स्पर्धा झाल्या. त्याबद्दल एक चांगल्या पद्धतीचं नियोजन आमचे सर्व सहकारी घटक पक्षाचे नेते, शिवसेनेचे नेते आदरणीय मोहन वनखंडे सर, आमचे जनस्वराज्य शक्ती पक्षाची सर्वच टीम, पुजारी बंधू असतील आणि सर्वच मंडळींनी एक अतिशय चांगल्या पद्धतीचं या वातावरणामध्ये ते घेतलं. त्याचबरोबर आमच्या कुटुंबातल्या सर्वच मंडळींनी गेल्या अनेक दिवस या कार्यक्रमाची तयारी केली. माझे बंधू अमित कदम असतील आणि आमच्या कुटुंबातले सर्वच प्रेम करणारे मंडळी असतील, ह्या सगळ्यांनी मिळून या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी एक चांगल्या पद्धतीचा प्रयत्न केला आणि मी सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो. निश्चितच झालं पाहिजे. त्यामुळेच तर आपल्याला आम्ही म्हटलं एक स्पर्धा इथे घेतोय, पुढच्या स्पर्धा आम्ही कवठेमंकाळ 12 तारखेच्या जाहीर केलेत. अशा पद्धतीच्या एक ना अनेक स्पर्धा घेतोय आम्ही. त्याचबरोबर आदरणीय आमदार विनय कोरे सावकर साहेबांच्या वारणा उद्योग समूहामध्ये जे 13 डिसेंबरचं जे त्या ठिकाणी असणारे प्रदर्शन आहेत त्यामध्ये बरेच त्या ठिकाणी पशूंचं त्या ठिकाणी आपण हे प्रदर्शन केलं जातं. त्यामुळे निश्चितच याला चालना मिळते आणि एक चांगल्या पद्धतीचं प्रदर्शन या माध्यमातून होतं आणि चांगलं एक अर्थव्यवस्था बसवण्याचं काम या माध्यमातून होतं. पक्षाचे नेते आमचे मार्गदर्शक माननीय समीदादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त शिपूर डोंगरवाडी या पट्ट्यावरती भव्य अशा बैलगाडीची शर्यती इथं संपन्न होत आहेत. खरं तर जेव्हापासून माननीय देवेंद्र भाऊंनी आपल्याला या बैलगाडी शर्यतीला परवानगी दिल्या त्या दिवसापासून एक शेतकऱ्यांच्या मध्ये नवचैतन्य निर्माण झालेलं पाहायला मिळतोय. आणि हा परवानगी देत असतानाच विचार केला होता की ह्या जोपर्यंत बैलगाड्या ह्या धावत नाही तोपर्यंत बैल असणारे गोसंवर्धन किंवा आपल्याला असणाऱ्या खिलारी जनावरांना किंमत येणार नाही. आज पाहतोय आपण की बैलांच्या किमती कोटीत गेलेल्या आहेत. ज्या काळात असं वाटत होतं की या बैलांचं करायचं काय पुढं, आज शेती तरी यांत्रिक पद्धतीने व्हायला लागली आहे. गोसंवर्धन बैलांचा प्रेम करणारा हा शेतकरी या बैलाला सांभाळायचा कसा असा प्रश्न होता. परंतु आज मला आठवतं या मैदानावरती या महिन्यामध्ये 4th-5वं मैदान होते एका गावामध्ये. म्हणजे आणि जसं पांडुरंगाच्या वारीला न बोलवता लोक वारकरी दर्शनात जातो तसं बैलगाडीचं मैदान म्हणलं की आमचा बैलगाडी प्रेमी शेतकरी बांधव हा मैदानावरती लाखोची संख्येने उपस्थित होतोय. त्यांचं प्रेम निष्ठा दिसते आणि त्यातून जे अर्थकारण आहे संपूर्ण वेगवेगळ्या विषयावरती आपल्या इथं पाहायला मिळतं. छोटे मोठे स्टॉल, विविध प्रकारची कामं लोकांना मिळतात या माध्यमातून आणि एक अर्थचक्र फिरायला सुरुवात झालेली आहे. माननीय आमच्या महायुतीचे घटक पक्ष असणारे जनस्वराज्य पक्षाचे नेते समीदादा, आम्ही शिवसेनेचे सगळे इतर पक्षातले सर्व पदाधिकारी मिळून असे वारंवार जे कार्यक्रम आहेत हे घेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. समीदादाला वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा शुभेच्छा देताना थांबतो. धन्यवाद. हे जनस्वराज्य प्रथम पहिलं पर्व आहे. या पहिल्या पर्वामध्ये आम्ही हे या मैदानावरचं हे 2 लाखाचं पहिलं मैदान आम्ही घेतोय. परंतु पुढच्या वर्षीचं हे जे मैदान असेल याच मैदानावरती होईल आणि ते पहिलं बक्षीस जनरलसाठी थार गाडीचं असेल असे आम्ही सर्व आमच्या संयोजन कमिटी ठरवलंय. आणि नक्कीच पुढच्या वर्षी जशी आम्ही मिरजमध्ये जनस्वराज्य आणि आम्ही एकत्रितपणे घेतलेली जशी दहीहंडी होती पश्चिम महाराष्ट्रातली मोठी, तशी जनस्वराज्य आणि आमच्या शिवसेनेच्या वतीनं आमच्या मित्र पक्षाच्या वतीनं ही मोठी आमची बैलगाडी शर्यत मिरज मतदारसंघात असेल असे नक्की आम्ही जाहीर करतो. जनस्वराज्याचे अध्यक्ष आणि माझे सहकारी समीत कदम यांना अभिष्ट चिंतन देत असताना खर तर हे अभिष्ट चिंतन सर्वसामान्यांच्या हृदयात निर्माण व्हावं, सर्वसामान्यांच्यासाठी स्वराज्याचा संकल्प पूर्ण करणारं ठरावं आणि यासाठी म्हणून खर तर लोकभावना ज्या बैलगाडा शर्यतींच्या मध्ये गुंतलेली आहे अशी एक दैदिप्यमान अशी स्पर्धा त्या ठिकाणी आयोजित केली जावी आणि लाखो या बैलगाडा शर्यतीतल्या शौकीनांना एकत्र करावं आणि सगळ्यांच्या उत्साहात हा वाढदिवस संपन्न करावा अशा संकल्पनेतून खरं तर जनस्वराज्य केसरी अशी ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली गेली. मला अतिशय आनंद होतोय की प्रचंड मोठा प्रतिसाद आज सगळ्या लोकांनी या स्पर्धेला त्या ठिकाणी दिला आणि प्रचंड उत्साहाच्या वातावरणात आज ही स्पर्धा त्या ठिकाणी संपन्न झालेली आहे.
जनसुराज्यानं निर्माण केलेलं हे नातं अशाच पद्धतीनं विश्वासानं पुढे नेण्याचं सामर्थ्य आम्हाला परमेश्वरानं द्यावं. समितनं सुद्धा सामान्य माणसांच्या विश्वासासाठी सुरू केलेलं हे काम अजून चांगल्या पद्धतीनं पुढे नेण्याचं सामर्थ्य त्याला मिळावं. खरं तर शुभेच्छा आणि सदिच्छा या वाढदिवसाच्या दिवशी आम्हा सगळ्यांच्या वतीनं आम्ही त्याला या ठिकाणी देतोय. आणि हे आयोजन केलेल्या माझ्या सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं मी विशेष या ठिकाणी कौतुक करतोय. उत्कृष्ट असा हा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी घडवून आणला. या मैदानाच्या निश्चितपणानं त्या दिशेनं प्रयत्न चालू आहे. घटक पक्ष म्हणून अनेक चांगल्या गोष्टी उद्याच्या काळात घडतील. पण महत्वाचं पक्ष आणि संघटना या दृष्टीनं लोकभावना आणि लोकांना बरोबर घेऊन त्यांचा विश्वास संपादन करणं हे काम अतिशय चांगल्या पद्धतीनं आज सगळ्यांच्या बरोबर करायला मिळते याचा आनंद आम्हाला आहे. या इलेक्शन झाल्यानंतरच्या घटना अजून चांगल्या आहेत. अजून काही जर पक्ष वेगळ्या संधी आल्या तरी आहेत. आज विधान परिषदेसारख्या ठिकाणी जरी काही घडामोडी महायुती म्हणून आम्हाला करता आली तर अशा अनेक गोष्टी सगळ्या आज तुमच्या समोर बोलत नाही. पण चांगली संधी आपल्याला कार्यकर्ता म्हणून समोर येत असताना निर्माण झालेली त्या ठिकाणी बघायला मिळेल. या मगाशी माझ्या मनोगतामध्ये तेच सांगितलं. या स्पर्धा बंद झाल्यानंतर जे बैल 10,000-20,000ला जात नव्हतं आज कोट्यावधी रुपये त्याची किंमत आहे. आणि पशुपालन या व्यवसायाला एक वेगळा दर्जा मिळाल्याचं चित्र आपण त्या ठिकाणी बघतो. आणि ज्या वेळेला अशा प्रकारची लाखो लोक एकत्र येतात तर आज तुम्ही बघताय अनेक आईस्क्रीमची गाडी आहेत. हे प्रत्येकाला त्यातनं काही ना काही एक नवं अर्थकारण निर्माण झाल्याचं चित्र त्या ठिकाणी आपण बघतो. आणि महत्वाचं म्हणजे की ज्या पद्धतीने ह्या स्पर्धा होत आहेत आज जो थरार आपण अनुभवतोय तो लोकांच्या हृदयातला आहे हे आपल्याला ह्या निमित्तानं बघायला मिळतं. एकीकडे गोवंश अतिशय चांगलं सुरू आहे. आत्ताच मला वाटतं आमच्या आप्पानं फारच नवीन मैदान या ठिकाणी जाहीर केलं. आणि जेवढं लोक ह्यात सहभागी होत आहेत ना तेवढं ह्याला अजून महत्व वाढत जाणार. फक्त प्रश्न एवढाच आहे की तुमच्याकडं या मिरज तालुक्यामध्ये योगायोगानं कवठेमंकाळ जतमध्ये अशी ग्राउंड आहे. महाराष्ट्रात सगळीकडे अशी आता आम्हाला वारनेत घ्यायचं म्हटलं तर आमची अशी शक्य नाही. एवढी मोठी सोय त्या ठिकाणी होऊ शकत नाही. तेव्हा हा एक तुमच्या परिसराला सुद्धा बैलगाड्या शर्यती बघायला येणारा विभाग असं सुद्धा महत्व कदाचित उद्याच्या काळात या स्पर्धांच्या माध्यमातून निर्माण होऊ शकतो. आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल. अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.